शारदीय नवरात्र समाप्त होताच चाहूल लागते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची। शारदीय नवरात्रानंतर किंवा मग दसऱ्यानंतर ही चौथ्या किंवा पाचव्या दिवशी येणारी पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा। तर या कोजागिरी पौर्णिमेला शारद किंवा शरद पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला चंद्र देवताची उपासना केली जाते। तर अश्विन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा मग कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं। वर्षभरामध्ये येणाऱ्या पौर्णिमा महत्वाच्या असल्या तरीही शरद पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची आणि विशेष मानली जाते। ही पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा म्हणून तर ओळखली जाते, शिवाय माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी किंवा इंद्रदेवाची पूजा करण्यासाठी किंवा मग चंद्रदेवाची पूजा करण्यासाठी सगळ्यात उत्तम असा काळ मानला जातो। अशी मान्यता आहे की शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व आहे। ज्या पद्धतीने नवरात्रामध्ये देवीची उपासना केली जाते, त्याच पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा माता लक्ष्मीची यथासांग पूजा केली जाते आणि दिवसभर लक्ष्मी देवीच्या प्रीत्यर्थ उपवास सुद्धा केला जातो। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून त्याचसोबत चंद्र देवता, इंद्र देवता यांची सुद्धा विशेष अशी पूजा केली जाते। यंदा कोजागिरी पौर्णिमा ही 16 आणि 17 ऑक्टोबर या दिवशी आलेली आहे। तर या दिवशीचा नेमका शुभ मुहूर्त काय किंवा या दिवशी आपण कोणत्या वेळी पूजा करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर शरद पौर्णिमा ही यंदा म्हणजेच 2024 या वर्षी 16 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे। तर ही जी शरद पौर्णिमा आहे ती रात्री 8:40 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 ऑक्टोबर या दिवशी संध्याकाळी 4:55 पर्यंत असणार आहे। म्हणजे आपण कोजागिरी पौर्णिमेचा हा जो उत्सव आहे तो रात्रीच साजरा करतो किंवा मग चंद्र दर्शन किंवा मग दुग्ध शर्करायुक्त दूध असं चंद्राला नैवेद्य दाखवला जातो, तो रात्रीचा असतो। त्यामुळे या वर्षीची कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे। तर यावेळी चंद्र दर्शनाला खूप महत्व आहे। तर त्याच दिवशी शरद पौर्णिमेचे व्रत म्हणजे चंद्र दर्शनानंतर सोडण्याची परंपरा आहे। तर चंद्रोदय हा संध्याकाळी 5:04 होणार आहे। शरद पौर्णिमेचा पूजा मुहूर्त हा शरद पौर्णिमेच्या म्हणजे 16 ऑक्टोबरच्या दिवशी लक्ष्मी पूजा ही रात्री 11:42 पासून ते रात्री 12:32 पर्यंत अत्यंत शुभ मानली जाते। आणि याच वेळेत आपण माता लक्ष्मी, कुबेर किंवा मग इंद्रदेव आणि चंद्रदेव यांची पूजा करायची आहे। तर आता आपण पाहूयात की नेमकं शरद पौर्णिमा किंवा मग कोजागिरी पौर्णिमेचं महत्व काय किंवा ही पौर्णिमा का साजरी केली जाते। तर शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक तेजस्वी असतो। तसेच या दिवशी चंद्राच्या किरणामधून अमृताचा वर्षाव होतो अशी मान्यता आहे। आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो। त्याचसोबत त्याचे जी किरण आहेत त्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो। त्यामुळे त्या दिवशी जे मसाला दूध किंवा केशरयुक्त दूध बनवलं जातं, तर अशी मान्यता आहे की हे दूध आपण चंद्राच्या किरणांमध्येच बनवावं आणि ते चंद्र दर्शन करून त्याचा जो चंद्र किरणाचा वर्षाव त्या दुधावरती झाल्यानंतरच ते दूध प्राशन करावं। तर ते दूध एक अमृत वर्षावाप्रमाणे असतं किंवा मग अमृताचा त्याच्यावरती वर्षाव झालेला असतो, त्याला अत्यंत गुणकारी मानलं जातं। म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला दुधाचं खूप महत्व आहे। त्याचसोबत माता लक्ष्मी आणि चंद्र देवताची पूजा केल्यानंतर त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे।
धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी माता पृथ्वीवरतीच वावरत असते. जे कोणी या दिवशी धनाच्या देवतेची म्हणजेच माता लक्ष्मी, भगवान विष्णू किंवा मग कुबेर देवता, इंद्र देवता आणि चंद्र देवता यांची पूजा करतो तर त्यांच्यावरती साक्षात माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद असतो. म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. तर प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या मिठाया, दूध, साखर यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. महाराष्ट्रामध्ये रात्रीच्या वेळी चंद्राच्या शीतल प्रकाशात केशरयुक्त दूध बनविले जाते आणि ते प्राशन सुद्धा केले जाते अशी परंपरा आहे. त्या दरम्यान रात्रीच्या पूजेनंतर दिवसभर उपवास व्रत केले जाते आणि ते दूध प्राशन करून हा उपवास सोडवला जातो. देवीला सप्ते तांदूळ, नारळाचे पाणी किंवा मग नारळ अर्पण केला जातो, जे भक्ती विनम्रतेचे प्रतीक आहे. ही पवित्र परंपरा देवी लक्ष्मी प्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. तर माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य याची कमतरता कधीच भासत नाही आणि त्यांच्यावरती सतत लक्ष्मी प्रसन्न राहते. म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीसह इंद्रदेवता, चंद्रदेवतांची पूजा केली जाते. ज्या पद्धतीने दिवाळीमध्ये आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो त्याच पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा प्रत्येक घरापुढे रांगोळी काढून सुशोभित केले जातात. माता लक्ष्मीची पूजा आणि माता लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात. म्हणजेच माता लक्ष्मीचं यथासांग स्वागत केलं जातं. देवीच्या आगमनाचे प्रतीक म्हणून अनेक कुटुंबामध्ये दिवे लावण्याची सुद्धा प्रथा आहे किंवा मग या दिवशी दिवे दान सुद्धा केले जातात. त्याचसोबत अन्नदान, तांदळाचे दान, वस्त्राचे दान किंवा मग आपल्या ऐपतीप्रमाणे दान दक्षिणा सुद्धा दिली जाते. तर त्या दिवशी रात्रभर घरामध्ये रोषणाई केली जाते. प्रत्येक घरामध्ये भक्त जागृत राहतात. म्हणजेच रात्रभर भजन, कीर्तन किंवा मग लक्ष्मी स्तोत्रांचं पठण केलं जातं. माता लक्ष्मीचं अष्टक किंवा मग लक्ष्मी स्तोत्र किंवा मग गायत्री मंत्र अशा अनेक प्रकारच्या माता लक्ष्मीच्या सेवा केल्या जातात. आणि असं मानलं जातं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये लक्ष्मीची पूजा होते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कायम टिकून राहते. त्यामुळे हा कोजागिरी पौर्णिमेचा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर ही संपूर्ण कोजागिरी पौर्णिमेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.